हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. जान्हवी आनंदाने तिथून निघून जाते. अरे, ते माझ्या लक्षातच राहिलं नाही. राजवीर नताशाला म्हणतो, तुम्ही म्हणाला होता की आज याल, मी तुमची वाट पाहत होते. नताशा थोडी नाराजीने राजवीरला म्हणते, खरंच माझ्या डोक्यातूनच निघून गेलं. दुसऱ्या दिवशी प्लॅन करूया. राजवीर शांतपणे उत्तर देतो. ठीक आहे, असं म्हणत नताशा तिथून निघून जाते. राजवीर जान्हवीला खूप काम लावायचा. इतर सगळ्यांची सुट्टी संध्याकाळी 6 वाजता होत असे, पण जान्हवी मात्र रात्री 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच अडकलेली असायची. 1 महिना उलटून गेला होता, तरीही राजवीरला काहीच आठवत नव्हतं. जान्हवीला मात्र अजूनही आशा होती. कधी ना कधी राजवीरला सगळं आठवेल आणि सगळं पूर्वीसारखं होईल. राजवीर मुद्दाम जान्हवीला घरी जाऊ देत नसे. त्याला तिच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो तिला ऑफिसमध्ये थांबवायचा. जान्हवीला देखील राजवीरसोबत वेळ घालवणं आवडत होतं, म्हणून तीही न राहून तिथेच थांबायची. उद्या सकाळी वेळेवर ये, राजवीर जान्हवीला सांगतो. पण उद्या तर रविवार आहे ना, जान्हवी म्हणते. तरीसुद्धा तुला सुट्टी नाही, तू माझ्या घरी ये, मी तुला ॲड्रेस पाठवतो. राजवीर म्हणतो, मला माहिती आहे, माझी स्मरणशक्ती गेलेली नाहीये, मी येईन. जान्हवी उत्तर देते, वेळेवर ये. राजवीर पुन्हा सांगतो. हो. जान्हवी मान डोलावते. तिला माझा पत्ता कसा माहीत आहे? ऑफिसमध्ये तर कुणालाही माहीत नाही. राजवीर मनातच विचार करतो. जान्हवी राजवीरच्या घरी येत होती. ऑटोने तिला घरापासून बऱ्याच अंतरावर उतरवलं होतं. अचानक पाऊस सुरू झाला आणि ती पूर्ण भिजली. जान्हवी घरात येताच राजवीर म्हणतो, तू तर पूर्ण भिजलीस. हो, जान्हवी उत्तर देते. छत्री आणू शकली नसतीस का? मला माहिती नव्हतं की पाऊस पडेल, जान्हवी म्हणते. जान्हवी कपडे बदलायला निघते. कुठे चाललीस? राजवीर विचारतो. कपडे बदलायला, जान्हवी उत्तर देते. पण तुझ्यासाठी कपडे मागवावे लागतील, राजवीर म्हणतो. त्याची गरज नाही, जान्हवी ठामपणे म्हणते. काय गरज नाही? मी सांगितलं ना, जान्हवी म्हणते. मग तू काय घालणार आहेस? माझ्या खोलीत कपडे आहेत, जान्हवी शांतपणे म्हणते. काय, तुझी खोली? राजवीर चकित होतो. हो, जान्हवी म्हणते. कदाचित तू विसरत आहेस, हे माझं घर आहे, तुझं नाही, राजवीर म्हणतो. मला माहीत आहे, जान्हवी उत्तर देते. मग माझ्यासोबत या, असं म्हणत जान्हवी त्याला खोलीत घेऊन जाते. जान्हवी अलमारी उघडून दाखवते. हे बघा, हे कपडे तुम्ही घालत नसाल ना, ती विचारते. तू काय बोलतेस? राजवीर गोंधळून म्हणतो. म्हणजे हे माझेच आहेत, जान्हवी म्हणते. राजवीर तिथून बाहेर निघून जातो. जान्हवीचे इतके कपडे इथे काय करत आहेत? खोली पाहून तर असं वाटतंय की ती इथेच राहत होती का? मला काहीच समजत नाही, तो मनातल्या मनात म्हणतो. थोड्या वेळाने जान्हवी कपडे बदलून येते. मी कशी दिसते? ती विचारते. राजवीर काहीच बोलत नाही. सांगा ना, जान्हवी आग्रह करते. आता काम सुरू कर, राजवीर थोड्या रुखरुखीतपणे म्हणतो. हो, जान्हवी म्हणते. खूपच खडूस आहे, जान्हवी पुटपुटते. काय बोललीस? राजवीर विचारतो. काही नाही. तुम्हाला काही ऐकू आलं का? नाही, काम सुरू करण्याआधी एक कॉफी घेऊया, राजवीर म्हणतो. हो, मी पिणार, मीही पिणार, जान्हवी लगेच म्हणते. मग जा, बनव, राजवीर सांगतो. मी? मग दुसरं कोण? तुमचं घर आहे, तुम्हीच बनवा, जान्हवी म्हणते. मी तुला कॉफी करून देऊ? हो, दूध आणि साखर घालून, जान्हवी हसत म्हणते. माझ्या घरी दूध नाही आणि साखरही नाही, राजवीर म्हणतो. दूध मागून घ्या, साखर तर आहे, जान्हवी म्हणते. माझ्या घरी साखर नसते, राजवीर ठामपणे म्हणतो. असली तर, जान्हवी म्हणते. असणंच शक्य नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी दुधाची कॉफी बनवणार, जान्हवी म्हणते. हो, राजवीर मान्य करतो. चला, जान्हवी म्हणते. जान्हवी राजवीरला किचनमध्ये घेऊन जाते. हे बघा, हे काय आहे, ती विचारते. माझ्या किचनमधून?
राजवीर गोंधळून म्हणतो, माहिती नाही. माझं घरच जणू इथे बसवून ठेवलंय. मला स्वतःलाच माहीत नाही. राजवीर मनातच म्हणतो. राजवीर स्वतःशीच हळूच पुटपुटतो. चला आता सुरू करूया. जान्हवी राजवीरला म्हणते. राजवीर बॉडीगार्डला दूध आणायला सांगतो. स्वतःसाठी आणि जान्हवीसाठी तो कॉफी बनवतो. दोघेही कामाला लागतात. राजवीर आपल्या कुकला लंच बनवायला सांगतो. दोघे मिळून लंच करतात. जान्हवीला राजवीरसोबत वेळ घालवायला खूप छान वाटत होतं. कामाच्या निमित्ताने का असेना, पण त्याला जवळून पाहता येत होतं. त्याच्यासोबत राहता येत होतं आणि राजवीरही तिला नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवू इच्छित होता. काम करता करता कधी रात्र झाली, दोघांनाही कळलंच नाही. जान्हवीनं एकदाही असं म्हटलं नाही की उशीर झाला आहे किंवा ती घरी जाणार आहे, आणि राजवीरनेही तिला जाण्याचा आग्रह केला नाही. दोघेही एकमेकांची सोबत मनापासून एन्जॉय करत होते. आपल्याला झोप येत आहे, जान्हवी राजवीरला म्हणते. हो, काही दिवसांपासून औषधं सुरू केली आहेत, त्यामुळे झोप येऊ लागली आहे, राजवीर उत्तर देतो. पण आता तर औषधांशिवायही आपल्याला झोप यायला लागली होती ना? पण आपण औषधं बंद केली होती ना? जान्हवी विचारते. नाही, ती औषधं वेगळी होती. दुसरी औषधं सुरू असल्यामुळे ती बंद केली होती, राजवीर म्हणतो. पण जान्हवी काहीतरी बोलणार इतक्यात इतक्यात तुला काहीच माहिती नाही, राजवीर थोडा गंभीर होत म्हणतो. मला सगळं माहिती आहे आणि तुम्ही म्हणाल तर आपण दोघं एकत्र झोपू शकतो. तुम्हाला झोप लागेल, जान्हवी शांतपणे म्हणते. माझा फायदा घेण्यासाठी याहून चांगला मार्ग नाही तुझ्याकडे, राजवीर उपरोधाने म्हणतो. तुमची मर्जी, जान्हवी सहज उत्तर देते. दोघेही सोफ्यावर बसून काम करत राहतात. काम करत करताच जान्हवीला झोप लागते. इथे झोपून गेली आहे, राजवीर मनातल्या मनात म्हणतो. जान्हवी, जान्हवी, तो तिला हलवून उठवायचा प्रयत्न करतो. हे तर उठतही नाही, तो स्वतःशीच म्हणतो. राजवीर जान्हवीला उचलून बेडरूममध्ये नेतो. तिला बेडवर झोपवतो. झोपेतच जान्हवी राजवीरचा हात घट्ट पकडते. राजवीर तिचे केस हळूच कुरवाळतो आणि स्वतःशीच पुटपुटतो. मला काहीच आठवत का नाहीये आणि मला तिचा इतका फरक का पडतोय. राजवीरही तिच्याच बाजूला झोपून जातो. सकाळी जान्हवीची झोप उघडते तेव्हा राजवीर तिच्या शेजारी झोपलेला असतो. काल तर म्हणत होतात मी तुमचा फायदा घेते, आणि आज स्वतःच, ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत मनातच बोलते. राज, तुम्हाला सगळं कधी आठवेल? मी तुम्हाला खूप मिस करते. जान्हवी हळूच राजवीरच्या गालावर किस करते. राजवीर थोडासा हालचाल करतो. तो डोळे उघडतो. जान्हवी भुवया उंचावून इशाऱ्याने विचारते. राजवीर पटकन उठून बसतो. तुम्ही इथे काय करताय? तो विचारतो. हेच तर मी तुम्हाला विचारते. तुम्ही इथे काय करताय, तेही माझ्या खोलीत माझ्यासोबत, जान्हवी उत्तर देते. हा माझा रूम कधीपासून झाला? राजवीर चकित होऊन म्हणतो. तुमची खोली तर वर आहे ना, जान्हवी म्हणते. राजवीर गोंधळून बेडवरून उठतो. तुम्ही आता घरी जा, तो थोडा तणावात म्हणतो. जान्हवी शांतपणे निघून जाते. राजवीर स्वतःशीच विचार करू लागतो. मी इतका वेळ कसा झोपलो? मला तर झोपच लागत नव्हती. मी औषधही घेतलं नव्हतं. जान्हवी खरं बोलत होती का? तो अधिकच गोंधळून जातो. जर ती खरं बोलत असेल तर, पण मी कुणाला जवळ कसं येऊ दिलं? तिच्या जीवाला धोका असू शकतो. काही होतही तर आता नाही आणि पुढेही होणार नाही. बरंच झालं मी सगळं विसरलो. मला काही आठवायचंच नाही. मला जान्हवीपासून दूर राहायचं आहे. पण तरीही जान्हवी राजवीरची स्मरणशक्ती परत येण्याची वाट पाहत होती. कधी कधी ती दोघांनी एकत्र केलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करत होती. पण राजवीरला काहीच आठवत नव्हतं. राजवीरला जाणीवपूर्वक जान्हवीपासून दूर राहायचं होतं, पण तो तसं करू शकत नव्हता. तो ठरवत असे की तिच्यापासून लांब राहील, पण ती जशी जवळ येई किंवा समोर येई तो सगळं विसरून जाई. तिचं त्याच्या आसपास असणं त्याला आवडत होतं, पण ती कधी त्याची गर्लफ्रेंड असू शकते हे मान्य करायला तो तयार नव्हता.
एकदा जान्हवी राजवीरसोबत एका बिझनेस पार्टीला गेलेली असते. राजवीर लोकांशी बोलण्यात व्यस्त असतो आणि जान्हवी कंटाळलेली असते. खूप उशीर झाला आहे, चला मी तुम्हाला घरी सोडतो, राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. तुम्ही कुठे राहता, राजवीर विचारतो. तुमच्या ड्रायव्हरला माहिती आहे, जान्हवी म्हणते. गाडी सोसायटी बाहेर येऊन थांबते. दोघे गाडीतून उतरतात. राजवीर आजूबाजूला पाहतो आणि थोडासा आश्चर्यचकित होतो. काय झालं, जान्हवी राजवीरला विचारते. काही नाही, तुम्ही इथे राहता का, राजवीर थोड्या थंड आवाजात विचारतो. हो, चला ना, घरात तरी या, जान्हवी म्हणते. नाही, ठीक आहे, मी निघतो, राजवीर वळू लागतो. कॉफी पिऊन जा ना, जान्हवी आग्रह करते. नको, राजवीर थेट उत्तर देतो. प्लीज, जान्हवी पुन्हा म्हणते. ठीक आहे, राजवीर मान डोलावतो. कदाचित घरात गेल्यावर त्याला काहीतरी आठवेल, जान्हवी मनातल्या मनात म्हणते. राजवीर फ्लॅटचा दरवाजा उघडतो. तो आत येताच आजूबाजूला फारच बारकाईने पाहू लागतो. काय झालं, काय पाहत आहात, काही आठवलं का, जान्हवी विचारते. हो, हा फ्लॅट माझा आहे. नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. नाही, हा तुमचाच आहे, जान्हवी म्हणते. मग तुम्ही इथे काय करताय, राजवीर विचारतो. तुम्हीच मला दिला होता, जान्हवी शांतपणे उत्तर देते. ओ वाव, म्हणजे तुम्ही माझ्याच फ्लॅटमध्ये राहता, आता सगळं कळतंय. माझा किती फायदा घेताय तुम्ही, पण आता असं होणार नाही, समजलं का, राजवीर चिडून म्हणतो. मी तुमच्याकडून जबरदस्ती काहीच घेतलेलं नाही, जान्हवी दुखावलेल्या आवाजात म्हणते. हे सगळं इतकं बदललेलं का आहे, मी असं डिझाईन केलेलं नव्हतं, राजवीर आजूबाजूला पाहत म्हणतो. हे बदलही तुम्हीच करवले आहेत. होते, जान्हवी उत्तर देते. राजवीर अजूनच गोंधळून इथून तिथून पाहत राहतो. मी तुमच्यासाठी कॉफी बनवते, तोपर्यंत तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, जान्हवी म्हणते. नको, त्याची गरज नाही, राजवीर म्हणतो. त्या खोलीत जा ना, जान्हवी पुन्हा सांगते. नाही, आय एम फाईन, राजवीर नकार देतो. तुमचं सगळं सामान आहे तिथे, चेंज करायचं असेल तर करू शकता, जान्हवी म्हणते. मी कुणाचंही सामान वापरत नाही, राजवीर ठामपणे सांगतो. कुणाचं नाही, ते तुमचंच आहे, जा, मी कॉफी बनवते, जान्हवी म्हणते. ही कॉफी, राजवीर थांबतो. तुम्ही हीच पिता ना, जान्हवी विचारते. इतकी महागडी कॉफी तुम्ही परवडू शकता, राजवीर टोमणा मारतो. तुमच्यासाठी आहे, तुम्हीच आणली होती, जान्हवी म्हणते. मला काहीच कळत नाहीये, राजवीर म्हणतो. मी सांगते ना, जाऊन फ्रेश व्हा, जान्हवी म्हणते. राजवीर खोलीत जातो. तिथे त्याच्या वापरात असलेलं सगळं सामान, अगदी त्याचं ब्रँडचं, नीट ठेवलेलं असतं. जान्हवीच्या घरात माझं सामान, माझ्याच घरात हे सगळं काय चाललंय, तो बाहेर येतो. चेंज नाही केलं, जान्हवी विचारते. नाही, राजवीर म्हणतो. ही घ्या कॉफी, जान्हवी कप पुढे करते. तुम्ही हे घर कसं घेतलं, राजवीर विचारतो. कसं घेतलं म्हणजे, जान्हवी गोंधळते. कशाच्या बदल्यात, राजवीर थेट विचारतो. तुम्हीच दिलं होतं, जान्हवी उत्तर देते. इथे राहता तुम्ही, पण माझं सामान इथे का आहे, राजवीर विचारतो. कारण तुम्हीही कधी कधी इथे थांबत होतात, जान्हवी म्हणते. फॉर व्हॉट, राजवीर विचारतो. काय म्हणायचं आहे तुम्हाला, जान्हवी अस्वस्थ होते. आपलं काही फिजिकल रिलेशनशिप नव्हतं ना, राजवीर थंडपणे विचारतो. मला माहीत नाही, जान्हवी म्हणते. तुमच्यासारख्या मुलीबरोबर तसं होऊ शकत नाही, राजवीर अपमानाने म्हणतो. म्हणजे काय, माझ्यासारखी मुलगी, जान्हवी संतापून विचारते. कशा किमतीवर हे घर घेतलं तुम्ही, राजवीर पुन्हा विचारतो. काय, जान्हवी हादरते. मला ब्लॅकमेल करून, राजवीर आरोप करतो. काहीही बोलू नका, जान्हवी रडत म्हणते. माझ्या भूतकाळाची माहिती मिळाली आणि त्याचा फायदा घेतलात, फार हुशार आहात तुम्ही, राजवीर म्हणतो. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, जान्हवी म्हणते.
आता रडायला लागलात. मला चांगलंच माहिती आहे तुमच्यासारख्या मुली किती लोकांबरोबर बेकायदेशीर नातेसंबंध असतात तुमचे, राजवीर कटू शब्दात म्हणतो. चूप, जान्हवी ओरडते. तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईन असं नाही. तुम्ही बरोबर आहात. मी तुमच्या टाईपची नाही. माझा तुमच्याशी कोणताही संबंध नव्हता आणि मला ठेवायचंही नाही. ज्याच्याशी नातं ठेवायचं आहे तिथे ठेवा. आपल्या तोलामोलाच्या व्यक्तीसोबत जा. इथून निघून जा. राजवीर तिथून निघून जातो. जान्हवी खाली बसते आणि जोरजोरात रडू लागते. थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती उभी राहते आणि आपलं सामान पॅक करायला लागते. ती सामान भरत असतानाच दाराची बेल वाजते. जान्हवी उठून दार उघडायला जाते तर काय झालं जान्हवी? जान्हवीचे सुजलेले डोळे पाहून तनू तिला विचारते. जान्हवी तनूच्या गळ्यात पडून रडू लागते. अगं काय झालं? का रडतेस? तनू काळजीने विचारते. काही नाही, जान्हवी थोडक्यात उत्तर देते. तनू आत येते. सगळं सामान पॅक केलेलं पाहून ती चकित होते. हे सगळं काय आहे? तू कुठे चालली आहेस परत? जान्हवी हळू आवाजात म्हणते. गावाला. तनू विचारते. हो? जान्हवी उत्तर देते. तू वेडी झाली आहेस का? तनू संतापते. मला आता इथे राहायचं नाही. त्याचं घरही परत करायचं आहे, जान्हवी ठामपणे म्हणते. त्यांनी घर रिकामं करायला सांगितलं का? तनू विचारते. नाही, पण मला इथे राहायचंच नाही. मला त्यांना पाहायचं सुद्धा नाही, जान्हवी म्हणते. ठीक आहे, रडू नकोस. माझ्यासोबत चल. तनू तिला समजावते. कुठे? जान्हवी विचारते. माझ्या घरी. तनू उत्तर देते. पण तुमची फ्लॅटमेट? जान्हवी संकोचते. ती 2 दिवसांसाठी नाहीये. तोपर्यंत आपण विचार करू काय करायचं ते, तनू म्हणते. ठीक आहे. जान्हवी मान हलवते. तनू जान्हवीला आपल्या घरी घेऊन जाते. आता रडणं बंद कर. रडून काही होणार नाही. सगळं नीट होईल. जास्त विचार करू नकोस. तनू तिला धीर देते. सकाळी जान्हवी तयार होते. कुठे चालली आहेस? तनू विचारते. ऑफिसला. जान्हवी उत्तर देते. आज राहू देत. तनू म्हणते. फक्त घराच्या चाव्या द्यायला जाते. मला आता तिथे काम करायचं नाही, जान्हवी स्पष्ट बोलते. म्हणजे तू नोकरी सोडतेस? तनू चकित होऊन विचारते. हो, जान्हवी म्हणाली. पण का? तनू विचारते. दी, माझ्याने आता होत नाही, जान्हवी म्हणते. पण नोकरी नसेल तर खर्च कसा चालेल? तनू विचारते. दीदी, मी परत गावाला जाणारच आहे. मग इथे काय खर्च? जान्हवी उत्तर देते. अशा घाईघाईने निर्णय घेणं योग्य नाही, तनू समजावते. दीदी, हा निर्णय घाईघाईचा नाही. खूप दिवसांपासून सगळं सहन करत होते. आता बस, जान्हवी ठामपणे म्हणते. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर, तनू म्हणते. जान्हवी ऑफिसला जाते. राजवीर ऑफिसमध्ये येताच जान्हवी थेट त्याच्या केबिनमध्ये जाते. हे घ्या तुमच्या फ्लॅटच्या चाव्या. जान्हवी चाव्या पुढे करते. मला का देताय? राजवीर विचारतो. कारण तो फ्लॅट तुमचाच आहे, जान्हवी शांतपणे म्हणते. पण तुम्ही तिथे राहता ना? राजवीर म्हणतो. आता नाही, जान्हवी उत्तर देते. मी तुम्हाला घर रिकामं करायला सांगितलं नव्हतं, राजवीर म्हणाला. मी तुमच्यावर प्रेम करत होते, पण इतकंही नाही की माझा स्वाभिमान गमावेल. मला तुमचे उपकार नकोयत.
आत्तापर्यंत तुम्ही जी मदत केली त्यासाठी धन्यवाद, पण पुढे मला तुमच्याकडून कोणतीही मदत नकोय. जान्हवी ठाम शब्दात म्हणते. जसं तुमचं मन, पण दुसरं घर मिळेपर्यंत तिथे राहू शकता. राजवीर म्हणतो. धन्यवाद, पण आता मला आणखी कोणतेही उपकार नकोयत. जान्हवी म्हणते. ओ गुड, बरं झालं तुम्ही स्वतःहून घर रिकामं केलंत, नाहीतर मीच सांगणार होतो. राजवीर थंडपणे म्हणतो. जान्हवी काहीही न बोलता तिथून निघून जाते. बरंच झालं. तसंही मी का दिलं होतं ते घर, मलाच काही समजत नाही. राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. जान्हवी घरी येते आणि सामान घेऊन निघू लागते. कुठे चाललीयस? तनू विचारते. गावाला. जान्हवी उत्तर देते. तू खरंच वेडी झालीयस, तनू म्हणते. दीदी प्लीज मला थांबवू नका, जान्हवी विनंती करते. आपण थोडा विचार करूया ना, इतकी काय घाई आहे? तनू म्हणते. आता काहीच होऊ शकत नाही आणि मला इथे राहायचं सुद्धा नाही, जान्हवी ठामपणे म्हणते. ठीक आहे, कार्तिकला विचार, तनू म्हणते. काय? आणि त्याच नंतर जान्हवी चकित होते. त्याची सरकारी नोकरी आहे, ओळखीपैकी कोणीतरी असेलच, तुला नोकरी मिळवून देईल. तनू सुचवते. नको दी, त्याला का त्रास द्यायचा, राहू दे. जान्हवी म्हणते. ठीक आहे, अजून 1-2 दिवस तरी इथे थांब. तोपर्यंत काही पर्याय मिळाला नाही तर मग तू गावाला जा, मी तुला थांबवणार नाही, तनू म्हणते. जान्हवी म्हणते ठीक आहे. जान्हवी मान डोलावते. फ्रेश होऊन ये, मी जेवण बनवते, तनू म्हणते. हो, जान्हवीही म्हणते. जान्हवी उत्तर देते. जान्हवी फ्रेश व्हायला गेल्यावर तनू तिचा फोन घेते. त्यातून कार्तिकचा नंबर काढते आणि त्याला फोन करते. कार्तिक फोन उचलतो. हॅलो, तनू बोलते. ओळखलंस का, तनू विचारते. हो हो, ओळखलं, कार्तिक उत्तर देतो. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं तनू, कार्तिकला म्हणाली. हो बोला, कार्तिकने उत्तर दिलं. जान्हवीची नोकरी सुटली आहे, ती गावाला परत जायचा हट्ट धरते, तू थोडी मदत करू शकशील का, तनू म्हणाली. हां हां, कार्तिक हलकंसं हसत म्हणाला. जान्हवीला तुझ्याकडून मदत घ्यायला थोडी अडचण वाटते म्हणून, तनू पुढे म्हणाली. तुम्ही काळजी करू नका, मी येतोय, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, तनू म्हणाली. कार्तिक ऑफिसला जायची तयारी करत होता. निघण्याआधी तो ऐश्वर्याला म्हणाला. आज छान असं जेवण बनव. का, कुणी येणार आहे का, ऐश्वर्याने विचारलं. हो, जानू येणार आहे, तिला खीर खूप आवडते, ती सुद्धा बनव, कार्तिक म्हणाला. जानू हे नाव ऐकताच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे भाव उतरले. ती काहीच बोलली नाही. ऐकलंच ना, कार्तिक म्हणाला. हो, ऐश्वर्या म्हणाली. मी तिला आणायला जातोय, आता ती इथेच राहणार आहे, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, एवढंच, ऐश्वर्या म्हणाली. अलीकडे कार्तिक आणि ऐश्वर्याचं नातं थोडं सुधारलं होतं. दोघंही एकमेकांशी बोलू लागले होते. ऐश्वर्याच्या मनात पुन्हा एकदा आशा जाग्या झाल्या होत्या. कार्तिक तिची थोडीफार काळजी घेत असे. ती त्याच्यासाठी चहा जेवण बनवत असे आणि तो तिचं कौतुक करत असे. थँक्यू म्हणत असे. कधीमधी दोघं बाहेर फिरायलाही जायचे. गर्दीत कार्तिक ऐश्वर्याला पूर्णपणे जपून ठेवायचा. कुणी तिच्याकडे वाकडं पाहिलं तरी तो लगेच तिचा हात घट्ट धरायचा आणि त्या माणसाकडे रागाने पाहायचा. रस्ता ओलांडतानाही तो तिचा हात सोडायचा नाही. कार्तिकच्या या छोट्या छोट्या गोष्टी ऐश्वर्याला खूप भावायच्या. त्यामुळे तिच्या मनातल्या आशा पुन्हा फुलायला लागल्या होत्या. तिला शॉपिंगला जायचं असलं, काही घ्यायचं असलं तर कार्तिक तिला घेऊन जायचा. पण आज कार्तिकच्या तोंडून जान्हवीचं नाव ऐकताच, तिच्या येण्याची आणि इथेच राहण्याची बातमी कळताच ऐश्वर्याचे अश्रू आवरले नाहीत. तिच्या नव्याने जाग्या झालेल्या सगळ्या आशा पुन्हा एकदा तुटू लागल्या. तिला वाटलं होतं की हळूहळू कार्तिक जान्हवीला विसरेल
आणि तिलाच आपलं आपलं मानेल. पण आता तर जान्हवी इकडे त्यांच्याच घरी येऊन राहणार होती. इकडे तनू स्वयंपाक करत होती. दोघी जेवण करतात. तनू जान्हवीला सांगत नाही की तिने कार्तिकला फोन केला आहे. जान्हवी गावाला परत जाण्याबद्दल बोलते. आज तरी तू इथेच राहा. माझे फ्लॅटमेट उद्या येणार आहे. तनू म्हणाली. काय फरक पडतो दीदी, जायचंच आहे. आज गेले किंवा उद्या तेच ना, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, पण आज तरी थांब, तनू म्हणाली. जान्हवी तिचं ऐकते. तेवढ्यात बेल वाजते. तनू दरवाजा उघडते. या या कार्तिक, तनू म्हणाली. जान्हवी कुठे आहे? कार्तिकने विचारलं. आत आहे, पण मी तिला सांगितलेलं नाही की मी तुला फोन केला होता. तनू म्हणाली. ठीक आहे, कार्तिक म्हणाला आणि आत गेला. कार्तिक, तू इथे? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. हो, विचार केला तुला भेटावं, पण तू मला आपलंसं समजतच नाहीस. कार्तिक म्हणाला. असं नाही, जान्हवी म्हणाली. आपलंसं समजत असतीस तर अडचणीत असताना मला सांगितलं असतंस ना, कार्तिक म्हणाला. जान्हवी तनूकडे पाहते. चल माझ्यासोबत ये, कार्तिक म्हणाला. नाही, मला गावाला परत जायचं आहे, जान्हवी म्हणाली. जानू, हे इतकं सोपं नाही. तिथून बाहेर पडणं जितकं कठीण असतं तितकंच परत जाणंही कठीण असतं. लोक तुला आणि ताईजींना टोमणे मारून त्रास देतील, कार्तिक म्हणाला. मला इथे थांबायचं नाही, जान्हवी म्हणाली. स्वतःसाठी नाही तर ताईजींचा तरी विचार कर, कार्तिक म्हणाला. पण माझ्यासोबत ये, नंतरही तुला वाटलं तर तू जाऊ शकतेस, मी तुला अडवणार नाही, कार्तिक म्हणाला. कार्तिक बरोबर बोलतोय, तनूही म्हणाली. शेवटी जान्हवी कार्तिकसोबत पुण्याला जाते. जान्हवीला पाहून ऐश्वर्या अजिबात खुश नव्हती. माझ्यासाठी एखादा छोटासा फ्लॅट बघून दे, जान्हवी कार्तिकला म्हणाली. तू हे काय बोलतेस? हे घर तुझंच आहे. तू इथे आरामात राहू शकतेस. मी वचन देतो, तुला काहीच अडचण येणार नाही. मी तुला नोकरीही लावून देईन, कार्तिक म्हणाला. थँक्यू कार्तिक, मी शब्दात सांगू शकत नाही मी तुझी किती आभारी आहे, जान्हवी म्हणाली. असं का म्हणतेस? जा आधी फ्रेश हो, कार्तिक म्हणाला. ऐश्वर्या जान्हवीला रूम दाखव, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या जान्हवीला खोलीत घेऊन जाते. तूच ना जान्हवी, तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे. तू फ्रेश हो, मी जेवण वाढते. आज सगळं तुझ्याच आवडीचं बनवलं आहे, ऐश्वर्या म्हणाली. माझ्यासाठी एवढा त्रास घेण्याची गरज नव्हती, जान्हवी हळूच म्हणाली. ऐश्वर्या जान्हवीला म्हणते. कार्तिकने खास तुझ्यासाठीच हे जेवण बनवायला सांगितलं आहे. इतकं बोलून ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि जेवण वाढायला लागते. खूपच छान जेवण केलंयस, जान्हवी ऐश्वर्याला म्हणते. त्यावर कार्तिक हसत म्हणतो. ऐश्वर्या खूप छान स्वयंपाक करते, त्यामुळे तुला घरची आठवणही येणार नाही. तू खरंच खूप नशीबवान आहेस. इतकी चांगली बायको मिळाली आहे तुला, जान्हवी कार्तिकला म्हणते. त्यानंतर सगळे झोपायला जातात. राजवीरला दिवसभर हेच कळत नव्हतं की जान्हवी आज ऑफिसमध्ये आहे की नाही. पण अचानक त्याचं लक्ष गेलं तेव्हा जाणवलं की जान्हवी आज ऑफिसमध्ये आलीच नव्हती. जान्हवी कुठे गेली असेल? तिने नोकरी सोडली तर नसेल ना? नाही, असं होणं शक्य नाही. कदाचित फक्त जाव्या द्यायला आली असेल. नाही, ती नोकरी का सोडेल? मीच जास्त विचार करतोय. आज सुट्टी घेतली असेल. शिफ्ट करायचं असेल तर वेळ लागतोच. हो, त्यातच बिझी असेल. राजवीर स्वतःशीच पुटपुटत होता. सकाळी जान्हवी किचनमध्ये जाते. ऐश्वर्या काम करत होती. मी काही मदत करू का, जान्हवी विचारते. नाही, सगळं झालंय, तू बस, मी नाश्ता वाढते, ऐश्वर्या म्हणते. नाश्ता झाल्यावर जान्हवी कार्तिकला म्हणते.
कार्तिक, माझ्यासाठी एखादी नोकरी बघशील का प्लीज? हो, मी बघतो. तू एवढं टेन्शन का घेतेस? कार्तिक म्हणतो. नोकरी मिळाली तर मी घरही बघेन, जान्हवी म्हणते. असं का बोलतेस? तुला इथे काही अडचण आहे का? कार्तिक विचारतो. नाही, जान्हवी थोडीशी अडखळत उत्तर देते. मग एवढी फॉर्मल का होतेस? कार्तिक म्हणतो. तसं काही नाही, जान्हवी शांतपणे म्हणते. यानंतर कार्तिक ऑफिसला निघून जातो. जान्हवी आजही ऑफिसमध्ये आली नाही. ती कुठे गेली असेल? राजवीर स्वतःशीच बोलतो आणि आपल्या बॉडीगार्डला जान्हवीचा शोध घ्यायला सांगतो. शिफ्ट करण्यात एवढा वेळ लागत नाही. ऑफिसमध्ये काहीही कळवलं नाही. कुठे दुसरीकडे जॉईन केलं असेल का? राजवीर पुन्हा विचारात पडतो. दुपारी ऐश्वर्याच्या मैत्रिणी घरी जमतात. ही कोण आहे? तुझी बहीण? त्यातली एक जण ऐश्वर्याला विचारते. नाही, कार्तिकची बालपणीची मैत्रीण आहे, ऐश्वर्या सांगते. मैत्रीण? ती ऐश्वर्याने जान्हवीकडे पाहते. ही इथे नोकरी शोधायला आली आहे, ऐश्वर्या म्हणते. कशा प्रकारची नोकरी? एक जण विचारते. काहीही चालेल, जान्हवी उत्तर देते. माझे एक कॉफी कॅफे आहे. मला एका मुलीची गरज आहे. तुला काम करायचं असेल तर? ती बाई म्हणते. हो नक्की, जान्हवी म्हणते. 10,000 पगार देईन. सकाळी 8 पासून रात्री 9 पर्यंत काम असेल, ती सांगते. ठीक आहे, जान्हवी म्हणते. मग उद्यापासून ये, ती बाई म्हणते. जान्हवीबद्दल काही माहिती मिळाली का? राजवीर बॉडीगार्डला विचारतो. नाही सर, आम्ही पूर्ण मुंबई पालथी घातली, पण ती कुठेच सापडली नाही, बॉडीगार्ड उत्तर देतो. जान्हवी कुठे गेली असेल? राजवीर पुन्हा अस्वस्थ होतो. राजवीरने जरी जान्हवीला निघून जायला सांगितलं होतं, तरी आता तिच्याशिवाय राहणं त्याला अवघड होत होतं. तो अस्वस्थ होता. जान्हवीची इतकी सवय झाली होती की तिला न पाहता त्याचं कामातही लक्ष लागत नव्हतं. जान्हवी गेल्यापासून त्याने काहीच नीट काम केलं नव्हतं. तो सतत हेच विचार करत राहायचा की जान्हवी कुठे असेल. मला तिला जाऊ द्यायलाच नको होतं. मला काय माहिती होतं की खरंच निघून जाईल. तिने जाताना मला सांगितलं सुद्धा नाही की ती निघते किंवा नोकरी सोडते. राजवीर स्वतःशीच बोलतो. कार्तिक घरी येतो. जान्हवीला नोकरी मिळाली, ऐश्वर्या सांगते. मिळाली? कार्तिक ऐश्वर्याने विचारतो. हो, माझ्या मैत्रिणीचं कॅफे आहे तिथे, ऐश्वर्या म्हणते. काय? कार्तिक चकित होतो. जान्हवी, तू शिकलेली आहेस. तुला अशा छोट्या कॅफेमध्ये काम करण्याची गरज नाही. मी तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधतोय, तो म्हणतो. तोपर्यंत तरी मी काम करू शकते, जान्हवी म्हणते. मी तुला नकार देतोय, कार्तिक ठामपणे म्हणतो. प्लीज, घरी बसून मला खूप कंटाळा येतो, जान्हवी विनंती करते. ठीक आहे, शेवटी कार्तिक मान्य करतो. काय वाटतं, जान्हवी कुठे गेली असेल? राजवीर बॉडीगार्डला विचारतो. काही सांगता येत नाही सर, बॉडीगार्ड उत्तर देतो. इथे जान्हवीचं ओळख असलेला कोणी आहे का जो सांगू शकेल ती कुठे आहे? राजवीर विचारतो. हो सर, तिची एक मैत्रीण इथे राहते, बॉडीगार्ड म्हणतो. राजवीर आपल्या बॉडीगार्डला म्हणतो. तिचा पत्ता शोधून काढ. जी सर, बॉडीगार्ड आदराने उत्तर देतो. सकाळी जान्हवी तयार होऊन कॅफेमध्ये निघते. जान कुठे आहे? कार्तिक ऐश्वर्याला विचारतो. ती कामावर गेली, ऐश्वर्या शांतपणे उत्तर देते. जानू पण खूप हट्टी आहे, कार्तिक स्वतःशीच पुटपुटतो. कॅफे फारसं मोठं नव्हतं, पण नीटसं होतं. तिथे आधीपासून एक मुलगी काम करत होती. कॉफी बनवणं, भांडी धुणं, कॅफे स्वच्छ ठेवणं, हे सगळं काम तुलाच करावं लागेल. करायचं आहे, ती बाई जान्हवीला सांगते. ठीक आहे, जान्हवी मान डोलावते. आणखी एक मुलगी आहे,
तुम्ही दोघींनी मिळून सगळं काम करायचं आहे. फारसं जास्त काम नाही, ती बाई पुढे म्हणते. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. हळूहळू जान्हवी आणि ती मुलगी चांगल्या मैत्रिणी होतात. जान्हवी नियमितपणे कामावर जायला लागते. कधी कधी रात्री उशीर झाला तर कार्तिक तिला घ्यायला येत असे, जे ऐश्वर्याला अजिबात आवडत नसे. एकदा ऐश्वर्या जान्हवीला चहा देते. थँक्यू, तुम्ही आणि कार्तिक यांनी माझी खूप मदत केली. जान्हवी कृतज्ञतेने म्हणते. तू खूप नशीबवान आहेस, ऐश्वर्या हळूच म्हणते. असं का म्हणतेस? जान्हवी आश्चर्याने विचारते. कार्तिक तुझ्यावर प्रेम करतो, ऐश्वर्या स्पष्टपणे म्हणते. तुमचा गैरसमज होतोय. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. मी इथे फक्त काही दिवसांसाठी आले आहे. आईला भेटून मी परत जाणार आहे, जान्हवी सांगते. कार्तिक तुला जाऊ देणार नाही, ऐश्वर्या म्हणते. असं काही नाही, जान्हवी उत्तर देते. तुझंच तर कार्तिक सोबत लग्न ठरणार होतं ना, ऐश्वर्या म्हणते. हो, पण ते आमच्या घरच्यांचा दबाव होता, जान्हवी स्पष्ट करते. कार्तिकला मात्र तुझ्याशीच लग्न करायचं होतं, ऐश्वर्या म्हणते. तुम्हाला गैरसमज झालाय, जान्हवी पुन्हा म्हणते. मी त्याची पत्नी आहे, पण फक्त नावापुरती. त्याच्या मनात तर तूच आहेस, ऐश्वर्या वेदनेने सांगते. हे ऐकून जान्हवी हादरते. मला खरंच माहिती नव्हतं, नाहीतर मी कधीच इथे आली नसती. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी येथून निघून जाईन, जान्हवी अपराधीपणाने म्हणते. नको, तू आलीस तेव्हा कार्तिकला मी पहिल्यांदाच इतकं आनंदी पाहिलं. माझ्यासोबत तो कधीच असा नव्हता, ऐश्वर्या शांतपणे म्हणते. मला काहीच माहिती नव्हतं, जान्हवी खाली मान घालून म्हणते. तुला काही लागलं तर मला सांग, ऐश्वर्या म्हणते. हे सगळं ऐकून जान्हवी पूर्णपणे गोंधळून जाते. मी इथे राहू शकत नाही, मी इथे यायलाच नको होतं, ती स्वतःशीच म्हणते. ती आपलं सामान आवरते आणि कॅफेमध्ये जाते. आता तिने निर्णय घेतलेला असतो, इथे थांबायचं नाही, परत गावाकडे जायचं. कॅफेमध्ये ती ऋतूला सांगते. दीदींना सांग मी नोकरी सोडते. असं अचानक का, ऋतू विचारते. मी गावाकडे जाणार आहे, जान्हवी म्हणते. अचानक? हो. असं मी एकटी एवढं काम कसं करणार? किमान हा महिना तरी पूर्ण कर, ऋतू विनवते. माझ्याकडे राहायला जागा नाही, मी इथे राहू शकत नाही, जान्हवी स्पष्ट सांगते. एवढीच गोष्ट, माझ्यासोबत राहा. मी जवळच पीजीमध्ये राहते. एक छोटा खोली आहे, बाजूला स्वयंपाकाची शेल्फ आहे आणि वॉशरूमही आहे, ऋतू म्हणते. मला तुला त्रास द्यायचा नाही, जान्हवी म्हणते. मला त्रास कसा होईल? उलट फायदा आहे. मी 3,000 भाडं देते. तू राहशील तर अर्ध अर्ध होईल, ऋतू हसत म्हणते. ठीक आहे, जान्हवी मान्य करते. मग आजच शिफ्ट हो, ऋतू म्हणते. दुपारी कस्टमर कमी असतात, तेव्हा जाऊन सामान घेऊन ये. ठीक आहे, जान्हवी म्हणते. दरम्यान राजवीर तनूच्या घरी येतो. तुम्ही इथे का आलात? तनू विचारते. मी जान्हवीला राजवीर बोलायचा प्रयत्न करतो. जान्हवी इथे नाही, तनू थोडक्यात सांगते. कृपया मला सांगा ती कुठे आहे, राजवीर विनंती करतो. आणि तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे, तनू विचारते. प्लीज, राजवीर म्हणतो. मी जान्हवीला विचारून सांगते, तनू उत्तर देते. ती नकार देईल, राजवीर हताशपणे म्हणतो. तुला सगळं आठवलंय ना, तनू राजवीरला म्हणाली. नाही, राजवीर शांतपणे उत्तरला. मग इथे का आलास? तिने तुझ्यावर प्रेम करून चूक केली. आता तिला अजून त्रास देऊ नकोस. ती फार कठीण परिस्थितीतून सावरते आहे, तनू कठोर आवाजात म्हणाली. प्लीज, मला फक्त एकदाच तिला भेटायचं आहे, राजवीर विनवणीच्या सुरात म्हणाला. थोडा वेळ गप्प राहून तनू म्हणाली. ठीक आहे, ती पुण्याला गेली आहे, तिच्या एका मैत्रिणीकडे.
पुण्यात कुठे? राजवीरने विचारलं. ते मला माहीत नाही. जितकं माहिती होतं तितकं सांगितलंय, तनू म्हणाली. तिची मैत्रीण पुण्यात कुठे राहते? राजवीरने पुन्हा विचारलं. पुण्यातच राहते, पण नेमकं कुठे ते मला माहीत नाही, असं म्हणून तनू थांबली. राजवीर तिथून निघून गेला. जान्हवीला कुठे शोधू? तो स्वतःशीच पोटपुटला. राजवीरने आपल्या बॉडीगार्डला पुण्यात जान्हवीला शोधण्याची जबाबदारी दिली. जान्हवीशिवाय राहणं राजवीरसाठी अशक्य झालं होतं. तिला आपल्या आजूबाजूला पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हता. ती गेल्यापासून तो सतत तिचाच शोध घेत होता. कामात त्याचं लक्ष लागत नव्हतं. दुपारी कॅफेमध्ये ग्राहक नसल्याचं पाहून जान्हवी आपलं सामान घ्यायला घरी गेली. सामान घेऊन ती निघत असतानाच, तू कुठे चालली आहेस? ऐश्वर्याने विचारलं. हे सगळं कळल्यानंतर मी इथे राहू शकत नाही. मला माहिती असतं तर मी इथे कधीच आले नसते, जान्हवी म्हणाली. मी तुला जायला सांगितलं नव्हतं, ऐश्वर्या शांतपणे म्हणाली. हो, पण तरीही मी इथे थांबू शकत नाही. मी तुझं आणि कार्तिकचं नातं बिघडवू शकत नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. आमच्या नात्यात बिघडवण्यासारखं काहीच नाही, ऐश्वर्याने उत्तर दिलं. प्लीज मला जाऊ दे, मी इथे राहू शकत नाही, जान्हवी विनवणी करू लागली. मग मी कार्तिकला काय सांगू? ऐश्वर्याने विचारलं. सांग की कॅफेपासून ये जा करताना त्रास होत होता, म्हणून मी जवळच खोली घेतली आहे, जान्हवी म्हणाली. पण ऐश्वर्या काही बोलणार तेवढ्यात प्लीज, जान्हवी म्हणाली. पुण्यात जान्हवी कुठे असेल? सगळी चूक माझीच आहे. मी तिला जाऊच द्यायला नको होतं, राजवीर स्वतःशीच म्हणत होता. तो स्वतःला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण काहीच उपयोग होत नव्हता. त्याचं मन मान्य करत नव्हतं. ती गेली तेच चांगलं झालं. मलाही तेच हवं होतं. मग मला इतका त्रास का होतोय? त्याला काहीच कळत नव्हतं. कार्तिक घरी आल्यावर ऐश्वर्याने त्याला सांगितलं, जान्हवी निघून गेली आहे. काय? कार्तिकने आश्चर्याने विचारलं. तिला कॅफेजवळ घर मिळाले, ऐश्वर्याने सांगितलं. जानू, पण ना, कार्तिक हसत म्हणाला. तिला परत घेऊन या ना, ऐश्वर्या सहज म्हणाली. तू असं का बोलतेस? कार्तिकने विचारलं. नाही, मी तर सहजच म्हणाले, ऐश्वर्या म्हणाली. तुला जानू इथे राहिल्यामुळे काही प्रॉब्लेम होता का? कार्तिकने विचारलं. नाही, मला काय प्रॉब्लेम असणार? हे तुमचं घर आहे, तुम्हाला ज्याला हवं त्याला इथे ठेवू शकता, ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या, कार्तिक काहीतरी म्हणणारच होता, पण ती खोलीतून निघून गेली. कार्तिकही तिच्या मागे गेला. माझ्यावर रागावलीस का? त्याने विचारलं. नाही, ती म्हणाली. चूक माझीच आहे. मला आधी तुला विचारायला हवं होतं की तुला ते कम्फर्टेबल आहे का? कार्तिक म्हणाला. नाही, काही नाही, ऐश्वर्या शांतपणे म्हणाली. सॉरी, तुला वाईट वाटलं असेल तर. जानू अडचणीत होती म्हणून मी फक्त तिची मदत करायचो, तो म्हणाला. मला समजतं, ऐश्वर्या म्हणाली. कार्तिकने तिला मिठीत घेतलं. ऐश्वर्यानेही त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. हळूहळू कार्तिक आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढू लागली. जान्हवी गेल्याचा कार्तिकवर फारसा परिणाम झाला नव्हता. सुरुवातीला तिला अडचणीत असल्याचं ऐकून वाईट वाटलं होतं, पण आता त्याला जाणवलं की त्याला जान्हवीबद्दल फक्त आकर्षण होतं. लहानपणापासून आईकडून त्यांच्या लग्नाच्या गोष्टी ऐकत तो त्या कल्पनेतच अडकला होता. आता मात्र तो ऐश्वर्यासोबत खरोखर आनंदी होता. पुढच्या सकाळी कार्तिक जान्हवीला भेटायला कॅफेमध्ये गेला. गुड मॉर्निंग, कार्तिक म्हणाला. गुड मॉर्निंग, जान्हवी हसत म्हणाली. ऐश्वर्याने सांगितलं की तो म्हणणारच होता. हो, कॅफेपासून जवळ आहे आणि सकाळी ये जा करायलाही त्रास होत नाही. तुला माहीतच आहे ना मला सकाळी उठायला किती त्रास होतो, जान्हवी हसत म्हणाली. हो, तू ठीक आहेस ना? कार्तिकने विचारलं.
हो हो, जागा खूप छान आहे. रूममेटही खूप चांगली आहे आणि आता मनही रमायला लागले. जान्हवी म्हणाली, छान आहे. काही लागलं तर नक्की सांग. कार्तिक म्हणाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.